नमस्कार. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत. सध्या नाशिकची विधान परिषद निवडणूक आहे. अतिशय रंगतदार अशा आणि मानपणाच्या नाट्यात अडकलेली आहे. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 6 ठिकाणी महायुती बिनविरोध आहे. पण 2 जागांवर महायुतीचं बिनसलेलं आहे. त्या जागा आहेत नाशिक आणि जळगाव. नाशिकला अ, महायुतीतर्फे ही जागा जी आहे ती शिंदे गटाला गेलेली आहे. शिंदे गटातर्फे नरेंद्र दराडे यांनी हा फॉर्म भरला आणि ते अधिकृत महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात अ, बंडखोरी झालेली आहे. भाजपचे प्रसाद हिरे यांनी हे तर अपक्ष गोकुळ गीते हे म्हणजे गिरीश महाजन आहे त्यांच्या निकटवर्तीय जे गणेश गीते यांचे लहान बंधू आहेत. गणेश गीतेंनी पण अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता, पण त्यांनी वेळीच फॉर्म मागे घेतला. मात्र आता फॉर्म परत घ्यायची वेळ गेलेली आहे, नामांकन परत घ्यायची वेळ गेलेली आहे. त्याच्यानंतर 2 दिवस झालं तरीही महायुतीचे जे नेते आहेत, खास करून गिरीश महाजन आणि उदय सामंत हे अजूनही प्रयत्न करतायत पाठिंबा मिळवण्यासाठी, जेणेकरून ही जी निवडणूक आहे ती शांततेत सुरळीत पार पडो. मात्र तसं होताना दिसत नाहीये. आपण जर शनिवारचा विचार केला तर शनिवारी उदय सामंत हे दिवसभर तळ ठोकून नाशिकमध्ये थांबलेले होते. त्यांना गिरीश महाजन हे भेटणार होते, पण गिरीश महाजन भेटले नाहीत. त्यानंतर काल काल गिरीश महाजन दुपारी नाशिकला आले. ते मुंबईला निघून गेले होते. उदय सामंत परवा दिवसभर वाट बघून आमचा फोनवर संपर्क आहे असं सांगून त्यांनी मुंबईकडे गेलेले होते. काल गिरीश महाजन आले. त्यांच्या पाठोपाठ काही तासातच उदय सामंत दाखल झाले. त्यांची काल संध्याकाळी चर्चा झाली. प्रसाद हिरे हे जे भाजपतर्फे अपक्ष पहिले भाजपचे ते कार्यकर्ता पण आहे, पदाधिकारी पण आहे आणि त्यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. तर जे गोकुळ गीते आहे त्यांनी काल कोणताही प्रतिसाद ह्या दोन्ही नेत्यांना दिलेला नव्हता. उदय सामंत जे खूप आशावादी आहे, त्यांनी फक्त सतत माध्यमांना हेच सांगितलं की लवकरच तुम्हाला एक चांगलं चित्र बघायला भेटेल. त्यांनी हे नक्कीच कुठेही म्हटलं नव्हतं की ते माघार घेतील किंवा पाठिंबा देतील, पण ते एक चांगलं चित्र बघायला भेटेल अशीच जे आहे ते माध्यमांसमोर आशा व्यक्त केली होती. आणि कुठंतरी खाजगीत माध्यमांच्या काही प्रतिनिधींशी बोलताना उदय सामंतांनी सांगितलंय की मी स्वतः वैयक्तिक याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि मी हा झालेला आहे तर नक्कीच पॉझिटिव्ह असं होईल. उदय सामंत हे प्रचंड आशावादी होते. मात्र आज सोमवार आहे. सोमवारचा पूर्ण दिवस गेला. पूर्ण दिवसात प्रसाद हिरे यांनी माघार घेतली. जे दादा भुसे आहेत मालेगावचे, मालेगावहून प्रसाद हिरे यांना ते सोबत घेऊन आले. प्रसाद हिरे यांनी माध्यमांसमोर एक सांगितलं की मी माझ्या काही ज्या मालेगाव शहराच्या अडचणी त्या सांगितल्या आणि त्या अडचणी सोडवणार आहे. म्हणून मी माघार घेतो आहे. जेव्हा त्यांना छेडलं गेले की तुमच्या क्षेत्रात दादा भुसे आहे. दादा भुसेच तिथं आमदार आहे. तरी तुम्ही तुमच्याच महायुतीविषयी नाराजी व्यक्त करता का? तर त्यांनी त्या प्रश्नाला बगल दिली. थोडंसं टाळलं. गिरीश महाजन बोलले की मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलणं करून दिले, त्यामुळे प्रसाद हिरे यांनी माघार घेतलेली आहे. दुसरीकडं महाजन यांनी सांगितलं की 5 वाजेपर्यंत गोकुळ गीते हे येतील. मात्र तसं काही झालेलं नाही. 5:30-6 वाजेपर्यंत सगळेच वाट बघत होते. अखेरीस साधारण 5:30 पावणे 6च्या दरम्यान दादा भुसे, उदय सामंत आणि गिरीश महाजन हे नाशिक एअरपोर्ट म्हणजे ओझर एअरपोर्ट जे आहे त्या दिशेने निघाले आणि त्या दिशेने रवाना पण झाले. सर्वांना वाटलं की ज्या प्रायव्हेट प्लेननी उदय सामंत नाशिकला आलेले होते ते उद्या कॅबिनेट असल्यामुळे परत जात आहे. त्यांच्याबरोबर गिरीश महाजन आणि दादा भुसे पण जात आहे. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. एअरपोर्टवर गिरीश महाजन यांना अचानक गोकुळ गीते भेटले. उदय सामंत आतमध्ये गेलेले होते आणि दादा भुसे पण निघून गेलेले होते. गिरीश महाजन यांच्याशी जवळपास 10 ते 15 मिनिटं बंद कारमध्ये म्हणजे कारच्या खिडक्या लागून होत्या त्याच्यात चर्चा झाली. त्याच्यानंतर माध्यमांना बाहेर काढलं गेलं एअरपोर्टच्या प्रिमायसेसमधून आणि आतमध्ये उदय सामंत, गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाली. तर गोकुळ गीते तिथे हजर होते. 20-25 मिनिटांनी जेव्हा गोकुळ गीते बाहेर आले तेव्हा ते माध्यमांना बघून त्यांनी तो पळ काढला. मात्र गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तर गिरीश महाजन म्हणे की जो काही निर्णय होईल तो उद्या होईल, लवकरच तुम्हाला याबाबत कळवलं जाईल. म्हणजे आजही गिरीश महाजन असो, उदय सामंत असो यांना गोकुळ गीते यांची समजूत घालण्यात अपयश आलंय आणि त्यांचा जो पाठिंबा आहे तो नरेंद्र दराडे यांना देण्याविषयी त्यांना सुचवलं होतं ते यशस्वी करण्यात हे दोघेही मोठे नेते मात्र अयशस्वी झाले. या सर्व राजकारणात शिवसेना मात्र प्रचंड नाराज आहे. कारण किती काही म्हटलं आपण तरी जी काही पिंपळगाव नगर परिषदेची निवडणूक होती, ओझर नगर परिषदेची निवडणूक होती, या निवडणुकीत गोकुळ गीते यांनी ऍक्टिव्हली महायुतीचा प्रचार करत भाजपचे खूप सारे सीट्स निवडून आणलेले आहेत. ते बाजार समितीवर आहे आणि ते भाजपच्या गोटातले समजले जातात. जरी ते पक्षाचे प्राथमिक सदस्य नसले तरी ते भाजपचेच आहेत. एकूण असा ट्रेंड होता. शिवसेनेचं असं म्हणणं होतं की हे गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय आहे आणि गिरीश महाजन यांना ते सहज शक्य होतं की गोकुळ गीते यांची माघार करून आणणं किंवा मग नरेंद्र दराडे यांना पाठिंबा घेणं. मात्र खाजगीत असा विषय आहे की जे काही उमेदवार महायुतीच्या शिंदे गटाने दिलेले आहेत नरेंद्र दराडे यांच्यात त्यांच्याच शिवसेनेतून विरोध आहे.
ज्या दिवशी उदय सामंत शनिवारी नाशिकमध्ये असताना त्यांचे एक जे मंत्री नाशिकचे दादा भुसे ते नंदुरबारमध्ये होते, जे जिल्हाध्यक्ष सुहास अण्णा कांदे हे नांदगावमध्ये बसलेले होते. कोणीही मोठे नेते हे उदय सामंत यांच्याबरोबर दिसले नाहीत. अर्थात उदय सामंत यांच्याकडं उत्तर महाराष्ट्राचं संपर्क प्रमुख पद असल्यामुळे त्यांनी ते स्वतः वैयक्तिक खूप सारे प्रयत्न करत होते आणि एक चांगलं चित्र नाशिकमध्ये दिसेल आणि त्याचबरोबर जळगावमध्ये दिसेल असा त्यांचा प्रयत्न होता. पण सध्या तरी ह्या प्रयत्नांना यश दिसत नाहीये. उदय सामंत यांची जर आपण अवस्था बघितली तर गिरीश महाजन यांनी अक्षरशः दिवसभर त्यांना वाट बघायला लावली होती शनिवारी. ते त्यांच्या मिटिंगा करत होते. पर्यावरण दिन त्यांचं दिनात ते सहभागी झाले. कलेक्टर ऑफिसला मिटिंग आला, शेतकऱ्यांच्या मिटिंगा झाल्या. पण तरीही उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची भेट घडून आली नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा गिरीश महाजन भेटले, माध्यमांशी त्यांनी जेव्हा संवाद साधला, ते म्हटले की आज काही कारण असतं मग कार्यक्रमांमुळे मला वेळ देता आला नाही, पण आम्ही लवकरच चांगलं चित्र तुमच्यासमोर मांडू. आणि गिरीश महाजन पण मुंबईला गेले. अर्थात या सर्व याच्यात रविवारी मुंबईत खलबतं झाली आणि तातडीने महाजन यांना नाशिक गाठावं लागलं. त्याच्या पाठोपाठ उदय सामंत पण आले. तर याचा अर्थ असा आहे की महायुतीत सर्व काही आलबेल दाखवायचा जरी प्रयत्न असला तरी नाशिकच्या जागेवरून आणि जळगावमध्ये ज्या शिंदे गटाच्या काळे आहेत त्यांनी बंडखोरी केलेली आहे, त्या पाठिंबा घेतला जात नाही. याच्यावरून इथे नाराजी म्हणजे नाशिकला जर माघार झाली आणि पाठिंबा दिला गेला तर जळगावला तसेच अशी साधारण सिच्युएशन आहे. आणि या सर्व याच्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते ते मात्र अस्वस्थ आहे. त्यांना असं वाटतं की गिरीश महाजन यांनी ते सहज घडून आणलं असतं, पण ते घडवत नाहीये. कुठेतरी छुपा पाठिंबा गिरीश महाजन यांचा गोकुळ गीते यांना आहे का, असं एकंदर इथं चर्चा आहे. अर्थात ह्या चर्चा आहेत, त्यांना वाट फुटेल त्या तशा घडत असतात. मात्र गिरीश महाजन म्हणताय अजूनही ते आशावादी आहे. उदय सामंत आशावादी आहे. आज त्यांनी दोनदा सांगितलं की लवकरच तुम्हाला एक पॉझिटिव्ह चित्र नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसेल किंवा बघायला भेटेल. अर्थात हे किती शक्य आहे अजून तर वाटत नाही, कारण ज्या पद्धतीने गोकुळ गीते यांना ते विमानतळ आतमध्ये घेऊन गेले होते, आधी तर वाटलं की गोकुळ गीतेंना आता हे मुंबईला घेऊन जातात का काय, पण तसं काही झालं नाही. गोकुळ गीतेंनी मात्र माध्यमांना जसं बघितलं तसं त्यांनी पळ ठोकला आणि गिरीश महाजन हे माध्यमांना सामोरे गेले. याचा अर्थ असा आहे की अजूनही यश पाहिजे तसं यश गीतेंना थांबवण्यात आलं नाही. त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक आता मानापानाची झालेली आहे. शिंदे गटाने आता किंवा उदय सामंत यांनी ही कुठेतरी जी ही निवडणूक आहे ती मानाची ठेवलेली आहे. त्यांनी स्वतः वैयक्तिक प्रयत्न करतात, त्यांना यश येत नाहीये. त्यामुळे कुठेतरी आता हा विषय पुढे गेलेला आहे. महायुतीतच ही सर्व निवडणूक चालू आहे आणि महायुतीतच नाराजी नाट्य पण आहे, कारण जे दराडे यांच्या विरोधातच नाराजी नाट्य आहे. त्यामुळे कुठेतरी आता शिवसेनेतलेच काही लोक जे आहे ते गीते यांना सपोर्ट करतानाचं चित्र सध्या तरी उभं राहत आहे आणि याच्यातून पुढे का होईल हे बघणं इंटरेस्टिंग आहे. तर दुसरीकडे भाजपचा जो एक गट आहे त्याचं सरळ म्हणणं आहे की दराडे निवडून येऊ किंवा गीते निवडून येऊ, जागा तर महायुतीतच राहणार आहे. त्यामुळे भाजपसाठी सध्या तर ही विन विन सिच्युएशन आहे. एकंदर असं सगळं चाललंय. याच्यात आता सध्या तरी अशी शक्यता दिसत नाहीये की गोकुळ गीते कुठेतरी माघार येतील. खूपच मोठा दबाव आला तरच शक्यता आहे की गोकुळ गीते हे माघार येतील. नाही तर त्यांना जर माघार घ्यायचीच असते तर त्यांनी आतापर्यंत माघार ही घेतली असती. त्यामुळे फारसं यश दिसत नाहीये आणि जी नाशिकची निवडणूक होईल ती दराडे विरुद्ध अपक्ष गीते अशीच होईल, अशी तरी सध्या शक्यता दिसत आहे. ही होती आज 3 दिवसातली घडामोड. आज दिवसभर जे काय घडलं ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो. उद्या काय काय घडतंय, काय काय नाटक होतं, उद्या अर्थात कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये काही होतं का हे बघणंही महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे उद्याची अपडेट घेऊन आम्ही नक्कीच तुम्हाला भेटू. तोपर्यंत बघत राहा मुंबई तक. धन्यवाद.